तर मित्रांनो, सावळीची चणू सावली या मालिकेत पुढे आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सावली जी आहे ती गर्भवती आहे. आणि या सगळ्यामध्ये मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं की सावलीच्या आईनं आणि मतलबी भैरवीनं आपलं स्वतःचं जे नातवंड आहे ते अमृताला द्यायचं ठरवलेलं असतं. आणि यामुळे आता अमृताच्या हातात अचानक बाळ आलंय, जे बाळ तिला सांभाळायचंय आणि ते बाळ तिला सांभाळता येत नाहीये. आणि यामध्ये ती खूप असह्य फील करत असते. आणि ती जी भविष्यवाणी लक्षात आहे ना तुम्हाला, ती आता अक्षरक्ष खरी होत आहे. आणि भविष्यवाणी म्हणजे की तू आई होशील, पण आईचं सुख तो अनुभवू शकणार नाही, अशी भविष्यवाणी सावलीवरती केली गेली होती. ती भविष्यवाणी आता सत्यात उतरतीये. सावळी जी आहे ती आई होणार, परंतु अमृता ही बाळाला वाढवणार, असं आपल्याला मालिकेत पाहायला मिळतंय. अमृता चाहून सुद्धा आई होऊ शकणार नाही आणि सावली चाहून सुद्धा आई होणार. आणि मालिकेचा हाच एक खरा मोठा वळण आहे. अमृता जी आहे ती घरी आलेली असते, पण तिच्या डोक्यावर भार असूनही ती विचारच करू शकत नाही, हे सगळं काय चाललंय माझ्या घरी, माझी स्वतः स्वागताची तयारीच नाही का नाहीये, कुणी काही का केलं नाहीये. ती असा विचार करत बसलीये, पण तिला काय करायचं ते कळत नाहीये. ती हट्टाला पिडली आहे. काही झालं तरी ती आता येणार नाहीये. तिची ही अवस्था बघून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. तर हे सगळं चालू असताना सावली लवकर येते. ती बाहेरून आली आणि अमृताची अवस्था बघून तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तिला काहीच कळत नसते हे सगळं काय होतंय. हे सगळं तिच्यामुळे झालंय का? सावली लगेच देवाजवळ जाते, दिवा लावते आणि म्हणते, देवा हे सगळं थांबू दे. यात अमृताची काही वाईट झालं तर मी नाही सहन करू शकणार. पण या सगळ्या गोंधळात जयंतीचा आवाज ऐकू येतो आणि सावली धावत खाली येते. खाली येऊन ती पाहते काय चाललंय. भैरवीनं तिला सांगितलं होतं की आज जाऊन बघ तुझ्या घरात काय चाललंय. तुला काहीही कळत नाहीये सावली. पण सावलीच्या मनात दुसरंच काहीतरी चाललेलं असतं. तिला वाटत असतं की घराण्याचा वारस या घरात येतोय, तो 16 मानवायचा आहे आणि मेंदळींच्या घराचा एकमेव वारस आहे, हे विचार करत ती भावलाकडे जाते. आणि मग भावला हातात घेऊन ती अमृतासमोर येते. अमृता हे सगळं पाहून तिला खूप राग येतो. ती ओरडून म्हणते की जयंती, माझं बाळ माझ्याकडे दे, हा भावला नाहीये. पण त्याच वेळी जयंती शांतपणे म्हणते, सावली सावली सावली. तिला काहीच कळत नाहीये. आता सावलीने झुराला एक काम सांगितलेलं असतं, इथून निघून जा. झुरा गेल्यावर तिने लगेच जयंतीला हाक मारलेली असते आणि तिला बाजूला घेऊन बोलू लागलेली असते. ती जयंती निघाली, ती सावली पटकन तिलोत्तमाकडे गेली. मॅडम, माझ्या आईला तुम्ही अडकवलंय आणि आता बाहेर काढण्याची गोष्ट करताय. तिलोत्तमा काहीच बोलत नाही, पण सावली थांबली नाहीये. तुम्ही मला या सगळ्यात अडकवलंय. मी कुठलीच नाहीये. माझ्या मुलाचं काही झालेलं माझ्या मुलाला काही झाले नाही. पण तिलोत्तमाच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असते की सावलीला काही झालं तरी स्वतःला निर्दोष सिद्ध करायचा, हे विचार करत असताना तिला पुन्हा एकदा चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. सावलीला डॉक्टरांनी चेकअपसाठी घेतलेलं असतं आणि इकडे मातृदेवा एक गोष्ट हिरावून घेतली होती. पण दुसरीकडे सावलीचा पडदा त्यांनी मध्येच टाकला होता. त्याच वेळी चंद्रकांत धावंत पळत आला. कोणीतरी मोठा धक्का बसला होता. मानसी पाहायला गेली तर चंद्रकांत तिला सांगतो, तू एक काम कर, सावलीला दवाखान्यात घेऊन जा, कारण डॉक्टरांनाही काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे सांगायचे असतील. अमृता तिथेच होती. ती विचारते, सावली काय झालं, चक्कर का आली? सावली हसत म्हणाली, अमृता काही नाही, सगळं ठीक आहे. मी आल्यावर तुमच्याशी बोलते. आणि ती मनाशी ठरवते, खरं सांगायचं तर मी आजीपर्यंत कधी विचार केला नव्हता, पण आज हे सगळं तूच माझ्यासाठी केलंयस. तुला हिरावून घेतलं. मला सावलीच्या रंगाबद्दल जे वाटत होतं ते खोटं होतं आणि हे मी आता सिद्ध करेन. जेव्हा कोणी सावलीच्या रंगाबद्दल बोलतं ते किती चुकीचं आहे हे मी जगाला दाखवेल. थोड्या वेळाने सावली हॉस्पिटलमधून परत आलेले असते. सारंगने सगळ्यांनी एकत्र बोलवलेलं आणि सांगितलेलं असतं की सावली प्रेग्नंट आहे आणि तिच्या प्रेग्नन्सीचे मध्ये जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, तिच्या पोटात जोडीबाळं आहेत आणि या ट्विन्सना जन्म देताना सावळीचा स्वतःचा जीव वाचणं मुश्किल आहे. हे ऐकून सगळे स्तब्ध झालेले असतात. त्या क्षणी अमृता सावलीकडे गेली आणि म्हणाली, सावली, तू स्वतःच्या जीवाचा बळी देऊ नकोस. मी तुझ्यासाठी माझ्या जीवाचा बळी देण्याला तयार आहे. पण सावलीने तिचा हात बाजूला केला. अमृता हळूच म्हणाली की मी तुम्हाला वचन देते, तुमच्या हातात खरोखर बाळ असेल. या बाळाकडे बघा, हे खरं बाळ नाही, ही एक बाहुली आहे आणि ही बाहुली घेऊन तुम्ही आता स्वतःला फसवताय. पण थोड्या काळासाठी जर हे समजून घेतलं तर हे आयुष्यभर तुमचा वेडपणा ठरेल. प्रीती आता सावलीकडे बघते. तिच्या हातातली शाल हिसकावून घेते आणि खाली फेकण्याचा प्रयत्न करते. अमृता थोडीशी चिडते, कारण तिच्या अंगावर 2 बाळ आहेत आणि तिच्या जीवावर बेतलेली ही संकट. पण अमृता त्या क्षणी सावलीला वचन देते. प्रमाणे सावली जन्माला आली. आता इकडे अमृता असली तरी ती नंतर ही काही करेल असं नाही. या सावलीच्या मुलांना काही होणार नाही.
तिच्या बाळांना काही होणार नाही. ती पक्के वचन देते आणि तिच्या 2 बाळांपैकी एक बाळ ती सावलीला देणार. आता या वचनाच्या जोरावर तरी सावलीने तिला लोकांपर्यंत बरवायला पाहिजे. नाहीतर अमृताच्या जीवाला काही होईल हे कोणास ठाऊक. त्यानंतर अमृता सावलीला मिठी मारून हळूच रडायला लागते. पण सावली तिला विचारते, तू स्वतःला असा का त्रास देते? सावली सांगते, कुठेतरी आता इकडे तिलोत्तमा मॅडमला असं वाटतंय की माझ्या मुलांवर जे संकट गेलं ते तुमच्यामुळे आलं. तर मीच हे संकट दूर करणार. मी जे खोटेपणा केला ते मी धुवून काढणार. अमृताला बरा करणार. यासाठी जे पावलं उचलायला लागेल ते पावलं अमृता आता इकडे उचलत आहे. आणि स्वतःच्या जीवावर खेळत सावलीने हे पाऊल यशस्वी होणार का? तुम्हाला काय वाटतंय हे मालिकेत? आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात आणि पाहूया मालिकेत पुढे नेमकं अजून काय काय घडतंय ते. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.